पहिली गोष्ट तर आपण झालो असतो आणि ते जितो प्रारब्ध अवशेष त्या योगे पुढचा जन्म मागील जन्म वासनेच्या संगे नका आणि गाणं म्हणताना विकतो त्यांचा जड भरत राजा हरणी गर्भ गेला जड भरत राजा हरणी गर्भ गेला हो घाला तो घातला वासनेने गाला तो घातला वासनेने हो घाला तो घातला वासनेने हरिमुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली चिंता जडभरत राजा हरणाच्या मोहात पडला आणि जैसे जाचे कर्म तैसे पडले तुरे एक शेतकरी सज्जनानो रस्त्यानं चाललेला आहे तो ज्या शेतातून चालत ते शेत त्याचं नव्हतं दुसऱ्या कती नये कुणाला ओ संत देव साधू राजा किंवा प्रजेला असं वर्णन आहे मी सांगत नाही जेथे जावे ते सज्जनांनो आपलं भाग्य आपल्या सोबत असते खाते बाहेर आणि जाते माझी इथं पालक कापते हे आता आणि सासू खुश राहिली रे राहिली का तिकडला हि काय म्हणता पैसे पाकिट तुम्ही घेता पैसे मी घेईन पण बोलत जा शांताबाईचा जवळ भरजडीत आला बोला नाही झाला प्रधान म्हणे राजेसाहेब असा पॉवरफुल माणूस आपल्या मंत्रिमंडळात पाहिजे म्हणे कहून तुम्हाला माहित नाही म्हणे भरजडीत आला ओला काय झाला असं म्हणे हो काय गोष्ट करता म्हणे हो आम्ही डोळ्यानं कानानं ऐकलं डोळ्यानं नाही पाहिलं पण कानानं ऐकलं काय म्हणे भरजडीत आला ओला नाही झाला कुमारींचे गदी बी सापडून दिले म्हणे मला आणि दैवयोगानं त्या दिवशी राजाच्या राणीचा मोत्याचा हात चोरी केला राजानं सांगितलं हे जर खरं असेल शांताबाईचा जवळ जर भरजडीत आला बोला नाही झाला असं जर असेल तर तो पॉवरफुल आहे आपल्या घरी आणा आपल्या राणीचा हात सापडून देण्याची जबाबदारी त्याची आहे आणि मग काय राजाचे मंत्रिमंडळ महाराज गेले शांताबाईच्या घरी शांताबाई कायजी तुमचा जवाई कुठं आहे नाही इथं आहे जवाईने विचारलं कायजी काय म्हणता काय नाही म्हणे राजे साहेबांना बोलावलं म्हणे कायसाठी
तुम्ही म्हणे पॉवरफुल आहे म्हणे, भरजडीत झाली आले आणि ओले नाही झाले म्हणे, म्हणून राजानं बोलावलं म्हणे. चला म्हणे घे शकून आता घेणं ना देणं की तुझी जाणार. आपल्यात पावर काहीच नाही, त्याला माहित आहे आपण ओलं काऊन नाही झालो, त्याला माहित आहे. चल म्हणे आता गेला. राजासाहेबांनी मोठा आसन दिलं बसाले. आता गंमत अशी झाली, प्रारब्ध सांगतो. हार राणीचा चोरला होता. राणीची जी दासी होती का नाही तिनं चोरला होता आणि तिचं नाव होतं जिबली. तिचं नाव काय होतं? जिबली. तिने वाटी हा एवढा पॉवरफुल माणूस आहे, भरजडी त्याला ओला नाही झाला, गदी गेले सापडले हरपलेले, तर आपण चोरलेला हार नसून दिसत काय आले, म्हणून ते त्याच्या जवळच जायला. त्याच्या जवळच आता कोणाचं नाव सांगते, आता पाहू कोणाचं नाव सांगते पाहू. आता याले काही समजे नाही काय करावं, कारण का याले माहित होतं आपण ओलं काऊन नाही झालो. अंगावर आलं बा हे मग मनातल्या मनात मी तोंडात मी बुलबुल करतो. कोणाला म्हणे? आपल्या जिबीले म्हणे. कोण म्हणे? हा ना, घेणं जिबले, अगाऊपणा करताना घेणं आता, जाणं फासावं, घेणं जिबले. नाही समजलं का तुम्हाला? हार चोरणारीचं नाव काय? जिबली. आणि हा याच्या जिबीले म्हणे, घेणं जिबले आता, घेणं आता, मारते ना राजा, घेणं आता, जाणं फासावा. जिबलीनं हारच घेतला आणि त्याच्या जवळ टाकला. तुम्ही घेऊन घ्या म्हणे, नाव नको सांगू म्हणे. नाही समजलं का? जिबलीनं हार दिला आणून आणि वाचवा म्हणे, तेवढं वाचवा म्हणे. मग राजाने सांगितलं त्यांना, म्हणे हार चोरणारा, हार सापडवणारा सापडलेला आहे, पण माझं वचन तुम्हाला ऐकावं लागेल, त्यांना काही शिक्षा तुम्ही देणार नाही. राजाने म्हटलं काही हरकत नाही, तुमच्या मताप्रमाणे. त्याचे महाराज स्वागतच केलं. म्हणे जिबलीबाईला चुकून हार सापडला होता, जिबलीबाईनं सांगायच्या आधी तुम्ही चोरी झाला असं म्हटलं, म्हणून ते हार आणून देत आहे आपल्याजवळ, आणून दिला. ठीक आहे, माफ केलं. पण राजाला एवढा आनंद झाला का न सांगता तुम्हाकडं येते अंतर. हे देवाचं ब्रीद आहे आणि हे या शांताबाईच्या जवळला, पॉवरफुल शांताबाईचा जवळ आहे म्हणे. मग आता हा आपल्या राज्यात मी कायमचा राहायला पाहिजे. मग काय करा, महाराज राजाची लाईनी पोरगी होती, देऊनच टाकली शांताबाईच्या जवळ. शांताबाईचा जवळ म्हणे मग लग्न झाले ते म्हणे, होऊ द्या, 2 झाले चालते, तिसरं आमचं करा, तुमची बी घेऊन या इथं. महाराज ज्याला खाण्याची सोय नव्हती, ज्याला कपडे नसल्यामुळे नागडं जायला लागलं रस्त्यानं सासूच्या घरी, त्या माणसाला राज्य कारभार सांभाळायला मिळाला आणि त्या राज्याचा तो राजा झाला. याला म्हणतात प्रारब्ध. अशा प्रारब्धाशिवाय जन्म घेता येत नाही. जन्म घेण्यासाठी 3 गोष्टी सांगितल्या. मागील जन्मातलं प्रारब्ध अवशेष, त्या योगे जन्म, मागील जन्मातलं कर्म, मागील जन्मातली वासना. बरं, असं कोणालाही घेता येत नाही. मग तुकोबाराय कसे म्हणतात महाराज, घेईन मी जन्म यासाठी देवा? त्याचं कारण सांगतो. जन्म घेण्यासाठी कर्म अवशेष पाहिजे, जन्म घेण्यासाठी वासना अवशेष पाहिजे, आणि जन्म